हे बाकीचं ओतून घासून घेते. आणि हे ना आमचा टेबल आहे कॅम्पिंगचा आणि छत्री, तर ते घेऊन जायचं प्लॅन ठरला होता पण म्हटलं कॅन्सल केलं कारण मग खूप वजन होऊन जाईल. तर ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही विहानचीच बॅग आहे, त्याचेच कपडे, एका ह्याच्यात माझेच कपडे, एका ह्याच्यात कियाराचे आणि वैभवचे कपडे आहे. एवढ्या 3 बॅग घेतलेल्या आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि माझं म्हणजे विहान केळायला गेले. विहानला आज पास्ता आणि मम्मीने दिलेली मांडे आणलेले होते, तर तेच एक गरम करून दिलेलं आहे माझं छान तुपामध्ये आणि पास्ता करून दिला. केळाला पण पास्ता दिलेला आहे आणि आमच्यासाठी करणार आहे खिचडी. थोड्या वेळाने वैभव येतील ना तेव्हाच गरम गरम करेल. तर त्याच्या आधी म्हटलं चला गॅस पूर्ण ओटा क्लीन करून घेऊ, घासून घेऊ गॅस, कारण गॅस खूपच खराब झालेला आहे. कारण तुम्हाला माहिती लवकरच आम्हाला जायचं, त्याच्या आधी मला पूर्ण किचन क्लीन करायचं आहे. म्हणजे घर सगळं क्लीन करून गेला ना फिरायला 10 दिवस 15 दिवस, आलं की थोडं फ्रेश वाटतं. नुसतं झाडून पुसून घेतलं तरी चालतं, पण मग आल्यानंतर असा पसारा दिसला ना खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आज पूर्ण क्लीन करून घेऊ. आता ह्या सगळ्या वस्तू इकडे ठेवून देऊ आणि पूर्ण घासून घ्यायचंय मला किचन, ओटा आणि गॅस. चला, आणि चिमणी तर मी बघेल आज जायचंच आहे बाहेर, तर तेव्हा मी लिक्विड आणून ते चिमणी तर क्लीन करूनच घेईल, तिथं दाखवेलच तुम्हाला मी नंतर. पण मग आधी ओटा क्लीन करून घेऊ आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर इथं गरम पाणी आणलेलं आहे लिक्विड घेण्यासाठी. तर आता सगळ्या वस्तू मी आयलॅट किचनवर काढून ठेवते. बाकी हा पसारा सकाळी स्वयंपाकाचा. तर इथे मी विम लिक्विड गरम पाण्यात टाकलेलं आहे. आता हे बर्नर काढून घेते, ते एक्स्ट्रा म्हणजे वेगळे धुळे ते घासे. आता मी याच्यावर थोडं ओतून घेते म्हणजे भिजून राहते.
आपला टॉप आहे ना क्लीन केला ना इतका सुंदर दिसतो, पण खराब होतो तेव्हा इतकं, कारण व्हाईट आहे, व्हाईटवर खराब लगेच डाग दिसून येतात. आता हे मी सगळं पुसून घेणार, जिथं जिथं राहिलं ना डाग, जिथे जिथे एकदम पक्की डाग आहे ना ते परत घासून घेणार. आता कसं पुसून घेते म्हणजे कळतं कुठे कुठे डाग आहे. तर बघू शकता आपला टॉप तर एकदम मस्त झालेला आहे. आता जिथे डाग आहे ना तिथे क्लीन करून घेते. आणि काही ते डाग म्हणजे इतके घट्ट आहे ना तर ते निघतच नाही. काहीतरी सोल्युशन असेल ना की मला कमेंट करून सांगा. मी मुद्दामून इतके दिवस क्लीन केला नाही, कारण ना म्हटलं आम्हाला जायचंय, जायच्या आधी 4-5 दिवस आधी क्लीन करेल, म्हणून मग आता क्लीन करते म्हणजे लगेच खराब होणार नाही. म्हणून मी इतके दिवस तसाच तो गॅस ठेवला होता. आता खराब झाला तरी लिक्विडने क्लीन करून घेता येतो पासून. तर मग आता झालेलं आहे इथं क्लीन एकदम चकाचक. तर फायनल टच झालेला आहे. मस्त आपलं क्लीन झालेलं आहे सगळं किचन. आता वरची बर्नर वगैरे सगळे स्टँड वगैरे घासून घेते, ते वाळत करून देते, स्वतःच आवडते, झाडझूड करते आणि बोलते. तुम्ही बघितलं असेल किचन तर पूर्ण आवरून काढलं होतं. आता खिचडी टाकलेली आहे आणि वस्तू ठेवल्या तेवढ्या. आता बाकीचे आहे ते पसार आवरून देते. बाकी एवढ्याच वस्तू असतात नेहमी, पण मग त्याच्यावर पसारा येऊन राहतो नेहमी. तर बघू शकता असं पूर्ण आपलं ओटा क्लीन केलेला आहे आणि ती खिचडी टाकलेली आहे. चला आता आवरून गेले बाकीचं, माझं स्वतःचं पण आवरलं मी आणि बोलते दुपारी तुमच्याशी. चला, तर तुम्ही बघितलं सकाळी मी पूर्ण आवरून काढलेलं आहे किचन. तर आता भांडे लावते आणि आज बॅग पण भरल्या, उद्या आम्हाला निघायचं आहे. आणि मी दुपारी आयब्रोज पण करून आली, बघू शकता. अप्पर लिप्स, आयब्रोज, हँड वॅक्स वगैरे करून आलेली आहे मस्त छानपैकी, बघू शकता. आणि पायाचे पण केले आणि इथे बॅग पण भरलेली आहे, बघू शकता बॅग. तर आता गाडीत ठेवून द्यायचं सगळं आणि इथे सगळं घर आवरून घेतलं. आता फक्त लास्टला झाडायचं आहे
आणि उद्या मला एकदम पहाटेच निघायचं आहे 4 वाजता. तर गॅस पण मस्त क्लीन करून घेतला, सगळं क्लीन करून घेतलं. विहान खूप एक्साइटेड आहे, उद्या निघायचं आहे. तर तुम्हाला मी अचानक सांगितलं की आवडायचं दुपारी मला, कारण खूप धावपळ झाली. गावात गेलो वगैरे सगळं, कारण तुम्ही बघितलं सकाळीच मी पूर्ण किचन वगैरे आवरून ठेवलं. आता बॅग पण भरून ठेवल्या. खूप ताण होता म्हणून मी ना उद्या सकाळी फक्त चहा पिऊन जायचं आणि भांडे घासून चहाचे तेच जायचं. आणि बाकीचं तरी मग पूर्ण आवरलेले, रूम आवरलं, कपडे म्हटलं कोणते घ्यावे तेच इतका ताण झाला ना. तर आता फायनली भरलेले आहे. आणि बॅग आमच्या 3 बॅग आणि एक स्वेटरसाठी वेगळी बॅग भरलेली आहे, तुम्हाला दाखवते. आणि हे ना आमचा टेबल आहे कॅम्पिंगचा आणि छत्री, तर ते घेऊन जायचं प्लॅन ठरला होता, पण म्हटलं कॅन्सल केलं कारण मग खूप वजन होऊन जाईल. तर ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही विहानचीच बॅग आहे, त्याचेच कपडे, एका याच्यात माझेच कपडे, एका याच्यात कियाराचे आणि वैभवचे कपडे आहे. एवढ्या 3 बॅग घेतलेल्या आहे, बघू शकता. तर आता आणि हे पण जायचा प्लॅन होता घेऊन, म्हटलं चहा वगैरे किंवा मुलांना मॅगी, पण मग तो पण कॅन्सल झाला, ते पण काही नेत नाही आहे. बघू आता, इथे ठेवून देते. बघू शकता ही स्वेटरसाठी बॅग आहे, नुसतं स्वेटर आहे, जॅकेट आहे आणि याच्यात माझं ब्लॅक जॅकेट घेतलेलं आहे मस्त. आणि बाकी मग याच्यात मुलांना खाण्यासाठी घेतलं भरपूर, म्हणजे मॅगी वगैरे हे सगळे पर्यंत. मॅगी, हे ग्रीन टी आहे, नंतर इथे भाकरवडी आणि असं असे घेतलेले काय काय बिस्किट वगैरे. तर हा डब्बा घेतला. आणि इथे सगळं आपलं शॅम्पू वगैरे, बॉडी लोशन काय असेल ते हे घेतलेलं आहे. बॉडी लोशन मी माझ्या साईडला ठेवणार आहे, मेडिसिन वगैरे असं एवढं. कियाराची कॅप, तर ती आता उद्या जातानाच इथे. तर इथे बाकीचं याच्यामध्ये घेतलेलं आहे माझं नुसतं मेकअप. आणि हे सगळे गॉगल आहे, फक्त गॉगल्स घेतलेले आहे याच्यामध्ये. बाकी मग हे गिम्बल माझं महत्त्वाचं. इथे पर्स, इथे काही साहित्य आहे. तर इथे आम्ही आता गाडीत सगळं ठेवून आलेलं आहे आणि आता वाजले 10:30, बघू शकता. तर आम्हाला निघायचं आहे एक्झॅक्ट एकदम 4ला. सगळं साहित्य आणून ठेवलं गाडीतलं, जे एक्स्ट्राचं बाटल्या वगैरे पडलेल्या सगळ्या आणून ठेवल्या. उद्या वैभवला 2 अंडे ऑमलेट करून देणार. आणि आता हे डिशवॉशरला भांडे लावले, बाकीचे भांडे घासून घेते, पटापट आवरून घेते. उद्याला दूध आहे चहा करण्यासाठी. आणि उद्याचा पुढचा ब्लॉग तर सुरू करेलच, आणि आम्ही उद्या कुठपर्यंत जाणार ते उद्या शेअर करेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता पटापट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला झोपा. हो चला. तिथंच आहे, थांबा. तर विहान कियाला झोपत नाहीये, त्यांना झोपच लागत नाही उद्या जायचं म्हणून. झोपा, आपल्याला लवकरच उठायचं माहिती ना, 2ला उठायचंय. अरे आता झोपून घे, 2 वाजता उठायचंय आपल्याला. गाडीत नाही झोपायचं, आता झोप. हा, म्हणजे मग जागा राहशील तू रात्री 2 वाजता, कंटाळा येणार नाही. कियाला बॅग ठेवती तुझी, आणि तो टॅब मी चार्जिंगला लावून देते. चला. हा मी येते, मी एडिट करून लगेच येते. हे एडिट करायचंय, मी येते एडिट करून. दे तुझी बेल्ट, तो बेल्ट ठेव याच्यामध्ये बॅगमध्ये. हा ठेव, मग तो बेल्ट इकडे ठेवून दे, नंतर उद्या घालशील. हा झोपा. चल कियारा. तर कियाराला आता 11 वाजले. कियाराला म्हटलं झोप, आपल्याला 2 वाजताच उठावं लागेल. आणि माझे आता 2 व्हिडिओ एडिट करायचे बाकी राहिले. आता म्हटलं एडिट करून आणि अपलोड करून देते, कारण तिकडे मग कसं नेट वगैरे प्रॉब्लेमच असेल. तर मग माझे आता व्हिडिओ हे लेटच येतील. तर त्याच्यानंतर मग माझे ट्रॅव्हलिंगचे सगळे ब्लॉग येतीलच तुम्हाला. तर आता कियाला इथे झोपते आणि माझे दोन्ही व्हिडिओ एडिट करून, आणि मी पण पटकन झोपणार, कारण लवकर उठायचं. 2 वाजता उठून आवरणार, मग चहा वगैरे पिऊन आवरून. कारण बॅग वगैरे सगळ्या मी ठेवल्या, बॅग वगैरे सगळ्या गाडीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. तर आता टेन्शन नाही, फक्त एक बॅग आहे ना ती जी स्वेटरची, ती घेऊन जायची आहे.
तर चला व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आज दिवसभर आवडण्यातच गेला, पूर्ण कामातच गेला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येतीलच आणि खूप एक्सायटेड असणार आहे. तर चला आता हा व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.